कारण मी नाचते काय, मी देवळातही जात नाही. नमस्कार मित्रांनो, मी दीपाली साठे आणि दैनिक बोंबाबोंब मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. 17 एप्रिल रोजी एक नवा कोरा मराठी सिनेमा आपल्या भेटीला येत आहे. त्या सिनेमाचं नाव आहे सालबर्डी आणि त्या सिनेमातील दोन भन्नाट असे कलाकार आज आपल्या सोबत आहेत. मग दोघांचंही दैनिक बोंबाबोंब मध्ये खूप खूप स्वागत आहे. सिनेमाचा टीजर आलाय आणि अगदीच असा सस्पेन्स आहे की सिनेमात नक्की काय असेल. अगदीच गोष्टी दिसत आहेत, पण या मुळात नक्की काय दडलेलं असेल हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे आणि आज त्याचीच उत्तरे घेण्यासाठी आज आपण इथे आलो. तर काय सांगाल सिनेमाबद्दल? मुळात तुमचं नाव दैनिक बोंबम असलं, आम्ही बोंबम काही करणार नाही. म्हणजे खरं बोंबम करणार नाही. तुम्ही करू नये आणि तुम्ही करू नका अशी आमची अपेक्षा. फक्त एवढं सांगेन की दैनंदिन आयुष्यात, म्हणजे तुमच्या चॅनलचं नाव सांग, दैनंदिन आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्यात सुद्धा एक अशी गोष्ट घडते ज्याच्या आपल्या आयुष्याला कलाटणी मिळते. येस. आणि ती गोष्ट काय म्हणजे ती 17 एप्रिलला सालबर्डी नावाच्या फिल्मात बघायला मिळेल. पण मजेशीर गोष्ट अशी की उत्तम गोष्ट, उत्तम सादरीकरण आणि उत्तम निर्मिती मूल्य येस. आणि उत्तम सगळे कलाकार यांची उत्तम मोळी बांधलेली आहे सालबर्डीमध्ये. मला असं वाटतं की प्रत्येक कॅरेक्टर जे तुम्ही आतापर्यंत बघत आलात त्या अभिनेत्याने वेगळी भूमिका या पिक्चरमध्ये केली, जसं मी केली, हो. कमलाकरने केली. म्हणजे तुम्हाला असा अपेक्षा अंशुमन किंवा कमलाकर किंवा ओमकार काहीतरी विनोदी नाहीये, तर ती वेगळी भूमिका आहे आणि ती काय, ती त्या गोष्टीची गरज आहे म्हणून. ओके. तर मला असं वाटतं की हे आमच्यासाठी सुद्धा एक वेगळं वर्कशॉप होतं ॲज अन ॲक्टर म्हणून. एक चांगला प्रयत्न होता, एक चांगली संधी होती आणि आम्ही ती संधी, त्याचा फायदा करून घेतला. तर मला असं वाटतं 17 एप्रिलला त्या संधीचं सोनं झालंय की नाही हे तुम्हीच ठरवा. येस, मी कमलाकर सरांकडे येईल की या सिनेमातील तुमची भूमिका नक्की कशी आहे हे आम्हा प्रेक्षकांना सांगा. मी याच्यात भंडारी नावाचं कॅरेक्टर करतोय, ओके. जो गावातला दारूचे गुत्ते, जुगाराचा अड्डा असणारा असं. अरे बापरे. आणि तोही एक संशयित आहे, ज्या गावात घटना हा, घडतात हा, ना, हा. की तो त्याच्या मागे आहे का, तो आहे की नाही ते 17 तारखेला कळेलच. हा. तर असं ते कॅरेक्टर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जेव्हा रमेशने विचारलं तर त्याची कथा एकतर मला आवडली होती, ओके. त्याचबरोबर कास्टिंग, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ना खूप कमी बोललोय सिनेमात. खूप ओके. म्हणजे प्रत्येक सीन मध्ये मी आहे, पण मी खूप कमी बोलतोय. तर ओके. ते रिॲक्ट करणं आहे ना, ते मला खूप मजेशीर वाटलं, म्हणून मी सिनेमा करायचं असं ठरलं होतं. आणि मी जेव्हा सिनेमा करत होतो त्यानंतर जे म्हणजे जसं पापुद्रे उलगडत जातात हा, कांद्याचे, हा, तसं ते हा. एक एक लेअर जेव्हा उलगडत गेली ना, तेव्हा ते खूपच इंटरेस्टिंग होतं. कारण ज्या पद्धतीने रमेशने ते सगळं बांधलं होतं लिखाणाच्या बाबतीत, पण कारण मला माझ्यामध्ये तो 3 वर्ष त्याच्यावरती काहीतरी वर्किंग करत होता. ओके. हा. त्याच्यानंतर ती बंदिस्त कथा, ते बंदिस्त पटकथा संवाद ते घेऊन तो आला ना, तर ते खूप इंटरेस्टिंग होतं. आणि सगळ्यात सरप्राईज एलिमेंट याच्यात हा होता की पूजा आय थिंक पहिल्यांदाच पोलीस नक्कीच. ऑफिसरच्या भूमिकेत आहे आणि हो, तिने हो, हो. खूपच उत्तम काम केलं. कारण हो. आम्ही होतो तिच्याबरोबर आणि तिचं कौतुक याच्यासाठी की आम्ही आमचे सीन तरी आटपले की आम्ही रूमवर जायचो, हो, पण हो. ती थ्रू आउट 12-12, 14-14 तास काम हो. करायची. 2ला वगैरे पॅकअप व्हायचं, परत दुसऱ्या दिवशी 7चं शिफ्ट असायचं, हा. ती 6ला रेडी असायची. तर त्या डेडिकेशनने तिने काम केलं ना. आणि आय थिंक ते दिसतंय सुद्धा पडद्यावर हो, तिचं तेच ना. काम. मग तेच आहे की आता सगळे म्हणतात की एवढं मल्टी टॅलेंटेड किंवा मल्टी Multi-star स्टार कास्टिंग आहे, मूवी. पण हा. माझ्या मते ना त्या कथेची गरज होती की ती लोक तिथे असणं. हो, हो. त्याच्यामुळे ती तुम्हाला बघताना पण जाणवेल की नाही यार, हा माणूस तिथेच करेक्ट होता. त्याच्यामुळे डिरेक्शन डिपार्टमेंटने मग तोच विचार केला असेल की त्याची स्टार व्हॅल्यू ऍड न करता हा. त्याचं असणं त्या सिनेमासाठी आवश्यक होतं, म्हणून ते सगळी लोक आहेत. आणि ते म्हणजे ते खरंच तुम्ही ना ज्या अपेक्षेने थिएटरमध्ये जाल की सालबर्डी कशी आहे, की आता एवढी लोक आहेत म्हटल्यावर एंटरटेनमेंट होईल, हो, हो. तर 100% एंटरटेनमेंट होईल याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो. आणि खूप मजेशीर सिनेमा झालाय. आणि आता जे काय आजूबाजूला घडतंय, हो. कारण माणूस म्हणजे आपण असं म्हणतो की या अंधश्रद्धेची सुरुवात गावापासून होते, पण आता ही जी घटना घडते ती तर मेट्रो सिटीमध्ये हो, घडते. हो. त्याच्यामुळे कुणाला दोष देण्यात पॉईंट नाही. मुळात अंधश्रद्धेच्या आहारी जाणं हेच चुकीचं हो, आहे. हो. तर तेच सांगण्याचा आम्ही थोडासा प्रयत्न केलाय की बाबा श्रद्धा असावी पण ती अंधश्रद्धा नसावी. हो. तर असं तर आमचा मजेशीर सिनेमा आहे आणि तुमचं मनोरंजन होईल याची पूर्ण गॅरंटी. तेव्हा 17 एप्रिलला बघा सालबर्डी. ओके. अंशुमन सरांकडे येईल की आतापर्यंत तुम्ही अगदी विनोदी भूमिका साकारलेल्या आहात. जेव्हा या सिनेमाची स्क्रिप्ट तुमच्याकडे आली की अशा प्रकारची माझी भूमिका आहे, तेव्हा मनात काय विचार आला की एक वेगळ्या प्रकारचा प्रयत्न आपल्याला जमेल की थोडं बर्डन येईल की प्रेक्षक आपल्याला खरंच या भूमिकेत स्वीकारतील का, असं काही मनात आलं का? मुळात बर्डन मला आलं नाही. याचं कारण असं आहे की मी ज्या पद्धतीची नाटकं केलेली आहेत, वेगवेगळी व्यावसायिक सुद्धा, एकांकिक म्हणा, त्या भूमिका वेगळ्याच होत्या. हो. मी किंवा लास्ट मी नाटक करत होतो वाहतोय दुर्वांच्या जुळीमध्ये मी सुभाष करायचो, बाळ कोल्हटकरांची भूमिका. त्यानंतर संगीत एकच प्यालामध्ये मी तळीराम करायचो. ओके. मला असं वाटतं की त्या भूमिका लोकांनी एक्सेप्ट केलेल्या आहे. हो. त्यामुळे एक्सेप्ट करतील की नाही याची भीती नव्हती. किंबहुना नवीन चॅलेंज आहे हो. आणि तुम्ही बर्डन असण्यापेक्षा
तर मी नवीन काय देऊ शकतो ह्या हम्म. अँगलने ती भूमिका बघितली हम्म. आणि ती सक्सेसफुल दिग्दर्शकाच्या दृष्टीने झालेली आहे. हम्म. फक्त आता प्रेक्षकांच्या दृष्टीने कशी झाली ती 17 एप्रिलला कळेल आपल्याला. मला वाटतं सगळ्यांना नक्की आवडेल तुम्हाला या वेगळ्या भूमिकेमध्ये पाहायला. Yes, yes. येस, मी सर तुमच्याकडे येईल की सिनेमा एका अंधश्रद्धेवरती आधारित आहे की अशा प्रकारची अंधश्रद्धा असते, लोक कसं रिॲक्ट करतात. सो तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की अंधश्रद्धा होतीये किंवा आजूबाजूला घरात किंवा परिसरात? ऍक्च्युली खरं तर ना मी देव आणि दानव काहीच मानत नाही, कारण मी ओह. नाचते काय, मी देवळातही जात नाही आणि भूताला तर अजिबात मानत नाही. माझ्या मते माणसाने पूजा करावी, मी निसर्ग आहे त्याची पूजा हो, करतो, हो. माणसांची पूजा हो, करतो. विज्ञान. हा, जी माझे गुरु आहेत किंवा माझे आई बाबा आहेत किंवा ज्या लोकांना मी मानतो, मग ते छत्रपती महाराज असतील, हम्म. संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराज, हम्म, डॉक्टर हम्म, आंबेडकर आहेत, भगवान गौतम बुद्ध आहेत, ज्योतिबा फुले आहेत, अशा लोकांना मी मानतो. हम्म. त्याच्यामुळे मला कधीच असा अनुभव आला नाही की बाबा भूत आहे किंवा काय आहे, वेगळं घडतंय मुळात काही. असं मी काही मानलंच नाही. हा. माझ्या मते सगळ्यात मोठी श्रद्धा आहे ती कामावरची, बरोबर, त्याच्यामुळे मी ते अगदीच, श्रद्धेने करतोय. अगदीच. त्याच्यामुळे मला कधीच असा अनुभव आला नाही आणि मी ते मानत पण नाही. आणि माझ्या मते तर लोकांनी मानू नये, कारण जेव्हा तुम्ही मानता ना तेव्हा ही नाशिक सारखी घटना घडते. हो हो हो, त्याच्यामुळे ते नक्कीच. माणसांनी टाळलं पाहिजे. म्हणजे आपण आता 2026 मध्ये आहोत हम्म, हम्म. तरी त्या घटना घडतात, हो. याच्यासारखं दुर्दैव नाही ना. म्हणजे आपण एकीकडे म्हणतो की विज्ञान तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली केली आहे, आहे. आपला देश अगदी महासत्ताक बनण्याच्या आणि आणि या या घटना सगळ्या- अशा हो, लाजिरवाण्या हो, हो. घटना घडाव्यात याच्यासारखं दुर्दैव नाही ना. Yes, नक्की. त्याच्यामुळे मी असं काही मानत नाही. यश, अंशुमन सरांना विचार की तुमच्या आयुष्यात कधी असा अनुभव आलाय का किंवा सेटवर शूटिंग करताना कसा एक वाईब्स कशा होत्या या सगळ्या गोष्टींच्या? सुंदर होत्या. पण आता मी असं म्हणू की आपण म्हणतो ना की आपण लहानपणी खेळ खेळायचो, तसं आम्ही कॉलेजमध्ये असताना आमच्या एरियामध्ये आपण म्हणतो ना आम्ही भूत बघितलं ते हो बघितलं, हो हो. तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं आपण चल काय असतं भूत बघूया चल. हा 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 हा. म्हणून ठरवून आम्ही भूत बघायला गेलो. कुठे? आम्ही बोरुलीच्या जंगलामध्ये. आता ओ, असं कुठे म्हणजे असं तुम्हीच ठरवलेलं का की हा, आता मी- भूत येणार आम्ही आहे? बघूया. भूत जंगलात असतं. हा. आपण ज्या कथा ऐकल्या त्या. तर आम्ही त्या कथेनुसार आम्ही सगळे मित्र गेलो. हा. आम्ही भूत काही दिसलं नाही, परंतु मला असं वाटतं की हे आपल्या मनातलं भूत आहे, हो जे आपण नेहमी तयार करतो, त्याला हो. आकृती देतो. पण जर तुम्ही, मला एक या निमित्ताने सांगायचं सालबर्डच्या हो. निमित्ताने, की नेहमी सकारात्मक विचार करा. मी चांगला आहेच, पण जगही चांगलं आहे आणि मी चांगलं केलं तर मला चांगलंच मिळणार आहे. येस. जर तुम्ही सकारात्मक दृष्टीने जर विचार केलात आणि चांगलं कृत्य केलं, हो. शेवटी म्हणता ना तुम्ही जसं करता तसं भरता. येस येस तो येस. कर्म संस्कृती ही तुमची चांगलीच असली पाहिजे, हम्म, हम्म. तर तुम्हाला मिळणारं फळ सुद्धा चांगलं असणार आहे. तो ही वृत्ती ठेवली ना तर खूप फायदा होईल. आणि ह्याच संदेश फक्त अंडरलाईन करून सालबर्डीमध्ये दिलेला आहे. यश कमलाकर सरांकडे सालवर्डी निमित्त प्रेक्षकांना काय सांगाल? आपली नेहमी तक्रार असते की साऊथच्या फिल्म्स कशा मातीशी जुळलेल्या असतात, हो पॉवरफुल स्टोरीज असतात. तर ऍक्च्युली ही जी फिल्म आहे ना ही मातीशी जुळलेली किंवा हा, आपली हा. एक संस्कृती किंवा आपली जे पूर्वापार चाललेल्या हम्म. रूढी आहेत त्याच्यावरती आधारित फिल्म आहे. आणि चांगल्या फिल्म्स मराठीमध्ये येत नाहीत असं म्हटलं जातं. तर आता चांगली फिल्म, मातीशी जोडणारी कथा असणारी फिल्म, तर तुम्ही जरूर थिएटरमध्ये जाऊन बघा. थिएटरमध्ये जाऊन बघा, हो. OTT वर यायची वाट बघू नका प्लीज. थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण हा अनुभव ना थिएटरमध्ये अनुभवण्यासारखाच आहे. हा. त्याच्यामुळे 17 एप्रिलला बघा सालबर्डी. ओके सर, तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना? 17 एप्रिल सालबर्डी आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन बघा. ओके, सो दैनिक बोंबाबोमच्या टीम कडून सालवर्डी सिनेमाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. Thank you. येस.